हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज बाळांनो आपण मसल टिश्यूज आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत. लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग. हॅलो फ्रेंड्स, आज आपण रेस्पिरेशन इन प्लांट ग्लायकोलायसिस हा पार्ट बघतोय. लाईन टू लाईन NCERT रीडिंग टीचिंगचा हा व्हिडिओ आहे. एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ सेपरेटली तुम्हाला मिळणार आहे बोर्डवरती. एक्सप्लेनेशन ज्याच्यात होईल त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आज आपण लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग अँड एक्सप्लेनेशन इन मराठी असं आपण पाहतोय. ओके. The term glycolysis has originated from Greek word glykos for sugar and lysis for splitting. Glycolysis ही प्रोसेस काय आहे? शुगरचे तुकडे. Glycolysis, sugar splitting, glycolysis. Okay. The scheme of glycolysis was given by Gustav Embden, Otto Meyerhof and J. Parnas and is referred as EMP pathway. Okay, E stands for Embden, M stands for Meyerhof, P stands for Parnas. So EMP pathway. ठीक आहे. 3 सायंटिस्टने याचा शोध लावलेला आहे. गस्टाव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ, J. Parnas. ठीक आहे. In anaerobic organisms, it is the only process in respiration. Glycolysis occurs in the cytoplasm of the cell and is present in all living organisms. ग्लायकोलायसिस हा एकमेव पार्ट रेस्पिरेशनचा असा आहे जो की ॲरोबिक रेस्पिरेट्स पण दाखवतात, ॲनएरोबिक रेस्पिरेट्स पण दाखवतात. म्हणजे याचा अर्थ ऑब्वियसली ग्लायकोलायसिस इट इज प्रेझेंट इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जगातले सगळे सजीव ग्लायकोलायसिसचा रिजन दाखवतात. ओके. In this process, glucose undergoes partial oxidation to form 2 pyruvic acid molecules. In plants, this oxygen is derived from sucrose, which is the end product of photosynthesis. पार्शियल ऑक्सिडेशन म्हटलेलं आहे. ग्लुकोज काय करतं? ग्लायकोलायसिसमध्ये पार्शियल ऑक्सिडेशनमध्ये जातं आणि 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्युल्स तयार करतं. 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल तयार होतात हे तर आपल्याला माहिती आहे. ग्लुकोज जो आहे तो 6 कार्बन कंपाऊंड आहे. पायरुविक ॲसिड जे आहे ते 3 कार्बन कंपाऊंड आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ग्लायकोलायसिसच्या शेवटी 2 पायरुविक ॲसिड मॉलिक्युल्स तयार होतात. ओके. प्लांट्समध्ये जो ग्लुकोज यूज होतो तो डिराईव्ह केला जातो सुक्रोजमधनं. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा, हा नीटला विचारला गेलेला आहे. सुक्रोज वापरला जातो प्लांट्समध्ये फॉर द फोटोसिंथेसिस. आणि सुक्रोज हा काय आहे? इट इज द एंड प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. इथे लक्षात. ओके. केमिकली सुक्रोज हे काय आहे? इट इज अ डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे 2 शुगर्सचं कॉम्बिनेशन. कुठल्या? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हा काय आहे? ग्लुकोजचाच आयसोमर आहे. त्यामुळे 2 ग्लुकोज मॉलिक्यूल असंही आपण म्हणू शकतो किंवा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज इक्वल टू सुक्रोज असंही आपण म्हणू शकतो. ओके. सो प्लांट्समध्ये सुक्रोज यूज होतो इन्स्टेड ऑफ ग्लुकोज. ठीक आहे. नेक्स्ट लाईन. In plants, this glucose is derived from sucrose, which is the end product of photosynthesis, or from storage. कार्बोहायड्रेट्स. स्टोरेज कार्बोहायड्रेट जे स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याच्यापासून हा सुक्रोज काढला जातो आणि तो यूज केला जातो इन केस ऑफ प्लांट्स. In case of plants. Okay. Sucrose is converted into glucose and fructose by the enzyme invertase, and these 2 monosaccharides readily enter in the glycolytic pathway. सुक्रोजचं कन्व्हर्शन कशात होणार? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये होणार. कुठल्या एन्झाईमनी? इन्व्हर्टेज. आता हा तुमचा नीट लेवलचा पॉईंट आहे. कुठल्या एन्झाईमनी हे डिग्रेडेशन होतं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दीज आर 2 मोनोसॅक्राइड्स. हे मोनोसॅक्राइड्स आहेत जे की परत ग्लायकोलायसिसमध्ये उडी मारतात आणि प्रोसेस स्टार्ट करून देतात. ओके. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर फॉस्फोरायलेटेड टू गिव्ह राईज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम हेक्झोकायनेज. बघा आता व्हिडिओ तर आपण बघणार आहोत, तो काही विषय नाही आहे.
किंवा ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कसं कसं होईल तेही आपण बघू. तो काही पण विषय नाही आहे. इथं लर्निंगचा मुद्दा येतो तुमचा एन्झाईम. इथं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. इट इज द हेक्झोकायनेज. रादर काय करा की 10 स्टेप्स आहेत टोटल. ग्लायकोलायसिसच्या 10 स्टेप्स आहेत. या 10 स्टेपचे 10 एन्झाईम्स आहेत. ओके, त्याची सिरीज तयार करायची वहीमध्ये आणि ती लर्न करून घ्यायची. म्हणजे बेटर वे, तुम्हाला वेगळं डोकं लावत बसण्याची गरज पडत नाही प्रत्येक एन्झाईमसाठी. ओके, सो ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. बघा आता ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये म्हणजे मग 6 फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेले आहेत का? नाही, एकच फॉस्फेट ग्रुप तिथे येतो, पण तो ग्लुकोजमधल्या 6th कार्बनला अटॅच होतो. ग्लुकोज हा कसा मॉलिक्यूल आहे? 6 कार्बन कंपाऊंड आहे. इट इज अ हेक्झोज शुगर. इट इज ॲन हेक्झोज शुगर. त्यामुळे त्याच्या 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. आता हा फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो म्हणजे काय? त्याच्याकडे कुठं तरी आला पाहिजे. तर आपण जर का चार्टमध्ये बघितलं तर तो फॉस्फेट ग्रुप कुठून येतो आहे? इट इज कमिंग फ्रॉम द ATP मॉलिक्यूल. नाउ व्हॉट इज ATP मॉलिक्यूल? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट ग्रुप. 3 फॉस्फेट ग्रुपमधून एक फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजला दिला जातो आणि ATPचे कन्व्हर्शन ऑब्व्हियसली कशात होणार? ADP, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेटचा काय झाला? डायफॉस्फेट झाला. म्हणजेच शेवटचा फॉस्फेट ग्रुप हा तिथून निघून ग्लुकोजला अटॅच झालेला आहे. आता इथं अजून एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केलेला क्वेश्चन कसा येऊ शकतो की ATPचा जो 3रा मॉलिक्यूल आहे फॉस्फेट ग्रुप, तो जो अटॅच झालेला 3रा बॉन्ड आहे दॅट इज हाय एनर्जी बॉन्ड. कसा बॉन्ड आहे तो? हाय एनर्जी बॉन्ड. ओके, म्हणजे ATPचं कन्व्हर्शन ADPमध्ये जर का झालं तुमच्या रिॲक्शनमध्ये, ATPचं कन्व्हर्शन जर का ADPमध्ये झालं तुमच्या रिॲक्शनमध्ये, तर याचा अर्थ हा होतो की तो 3रा बॉन्ड ब्रेक झाला. बरोबर आहे? तो 3रा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे तुमची जी रिॲक्शन झाली तिने एनर्जी वापरली. ओके, एनर्जी वापरली म्हणजे काय? एनर्जी ॲब्झॉर्ब केली त्या रिॲक्शनमध्ये. आणि रिॲक्शनमध्ये जर का एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली आहे तर याचा अर्थ ती रिॲक्शन कशी कन्सिडर केली जाऊ शकते? इट इज ॲन एंडोथर्मिक रिॲक्शन. तर तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की द कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक. मग अशा वेळेला आपला मुद्दा क्लिअर पाहिजे की ATPचा 3रा मॉलिक्यूल तिथं आलेला आहे, म्हणजेच 3रा हाय एनर्जी बॉन्ड ब्रेक झालेला आहे, म्हणजेच एनर्जी ॲब्झॉर्ब झालेली आहे, म्हणजेच रिॲक्शन एंडोथर्मिक झालेली आहे. येते लक्षात? कुठल्याही अँगलनी कशाही ॲस्पेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, this phosphorylated form of glucose then isomerizes to produce fructose 6 phosphate. Subsequent steps of metabolism, glucose and fructose are the same. जसं की मी आत्ताच सांगितलं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय आहे? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे काय आहे? दीज आर द आयसोमर्स ऑफ इच अदर. त्यामुळे ग्लुकोज 6 फॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू fructose 6 phosphate, that is the isomer of the previous molecule. अगोदरच्या मॉलिक्यूलचा आयसोमर तयार केला जातो. ओके, द various steps of glycolysis are depicted in the figure. In glycolysis, a chain of 10 reactions under the control of different enzymes. तुला काही डोकं आहे का नाही का? ते कशाला चालू केलं? माझा इथं व्हिडिओ चालू आहे ना. घालवलं सगळं आता.
कर कमी, अजून यायला आवाज. किती करू ती अजून कमी कर. नाही कमी कर. कुडकुड कुडकुड यायले मध्ये. The various steps of glycolysis are depicted in the diagram. In glycolysis, a chain of 10 reactions under the control of different enzymes takes place to produce pyruvate from the glucose. आता पायरुवेट इथं आलेला आहे, वरती पायरुविक ॲसिड दिलेला आहे, पण हे लक्षात ठेवा की हे दोन्ही नावं एकाच केमिकलची दिलेली आहेत. ओके. जसं मी सांगितलं ग्लायकोलायसिस 10 रिॲक्शन्सची बनलेली आहे. 10 रिॲक्शन्सला 10 एन्झाईम्स कंट्रोल करतायत. एन्झाईम्स म्हणजे काय? बायो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्शनचा रेट वाढवतो. म्हणजेच एन्झाईम्स काय करणार आहेत? दे स्पीड अप द रिॲक्शन रेट. आणि एन्झाईम्स खूप जास्त स्पीसीज स्पेसिफिक असतात, म्हणजेच सबस्ट्रेट स्पेसिफिक असतात. त्या सबस्ट्रेटसाठी तो एन्झाईमच काम करेल. दुसरा एन्झाईम त्याची जागा घेत नाही, दुसरा एन्झाईम त्याचं काम करत नाही. ओके. तर हे 10च्या 10 एन्झाईम तुम्हाला नीट लर्न करायचे आहेत. ओके. While studying the steps of glycolysis, please note that steps which utilizes or synthesis of ATP molecules or in case of NADH plus H plus takes place. काय म्हणलेलं आहे? स्टेप्समध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? कुठं कुठं ATP तयार झाला, कुठं कुठं तो वापरला गेला, प्लस NADH2 कुठे कुठे यूज झाला, कुठे कुठे वापरल्या नाही गेला किंवा तयार झाला असं आपण म्हणू. आता या दोन्हीवरच फोकस का करायचा आहे? कारण दीज 2 मॉलिक्युल्स आर हायली एनर्जाइज्ड मॉलिक्युल्स. हे कसे मॉलिक्युल्स आहेत? हायली एनर्जाइज्ड मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे यांना चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके. ATP utilizes at 2 steps. First in the conversion of glucose into glucose 6-phosphate and second in the conversion of fructose 6-phosphate to fructose 1,6-diphosphate or biphosphate. इकडे जर तुम्ही बघितलं रिॲक्शनमध्ये तर 2 स्टेप्सला ATP यूज केलेला आहे. पहिली स्टेप आणि तिसरी स्टेप. पहिली स्टेप काय आहे? ग्लुकोज टू ग्लुकोज 6-फॉस्फेट. तिसरी स्टेप काय आहे? फ्रुक्टोज 6-फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेट. ठीक आहे. आता 1,6-डायफॉस्फेट म्हणतोय म्हणजे कसं? फ्रुक्टोज पण कसा मॉलिक्यूल आहे? 6 कार्बन आहेत. 1,6-बायफॉस्फेट म्हणजे काय? पहिल्या कार्बनला आणि 6व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच केलेला दिसून येतो. ओके, गॉट इट. Fructose 1,6-biphosphate is split into dihydroxyacetone phosphate and 3-PGAL, that is phosphoglyceraldehyde. आता ही या स्टेपचं नाव काय आहे? इट इज कॉल्ड एज क्लिवेज. सी. फ्रुक्टोज 1,6-डायफॉस्फेटचं काय झालेलं आहे? इकडे एक मॉलिक्यूल बनला, इकडे एक मॉलिक्यूल बनला. आता इथं सरळ सरळ जर बघितलं तर 3C वेगवेगळे झालेत. वरती 6C आहे म्हणजे 6 कार्बन कंपाऊंडचा बरोबर मध्ये कट पडला आहे आणि 3 कार्बन इकडे, 3 कार्बन इकडे, प्लस बायफॉस्फेट दिले. एक फॉस्फेट ग्रुप इकडे, एक फॉस्फेट ग्रुप इकडे. म्हणजे सरळ सरळ हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल दोघं एकमेकाचे आयसोमर्स आहेत. जर नीट ॲरो बघितला तुम्ही तर दोन्ही एकमेकामध्ये कन्वर्ट होताना दिसत आहेत. मीन्स बोथ आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. गॉट इट. कुठला आहे पहिला? ट्रायोज फॉस्फेट, दॅट इज ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट म्हणजेच DHA PGAL म्हणजेच PGAL, दॅट इज फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. आणि इकडचा मॉलिक्यूल काय आहे? ट्रायोज फॉस्फेट म्हणजेच डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट, दॅट इज DHAP. दोन्हीही ट्रायोज फॉस्फेट आहेत. ट्रायोज म्हणजे तिसऱ्या कार्बनला 3 कार्बन कंपाऊंड. ट्रायोज म्हणजे 3 कार्बन कंपाऊंड आणि फॉस्फेट ग्रुप त्याला अटॅच झालेला आहे. ओके, गॉट इट. We find that there is one step where NADH plus is formed from from NAD
This is when 3-phosphoglyceraldehyde is converted into